नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महा आय डी कसा तयार करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, महा आय डी कार्डचे फायदे: शासनाच्या सर्व सेवांमध्ये सुलभ प्रवेश, एकच लॉग इनमध्ये अनेक सेवा, वेळ आणि खर्चाची बचत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरण्यापूर्वी त्यांना महा आय डी कार्ड क्रिएट करणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीत ज्या शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकरी मित्रांसाठी पण महा आय डी कार्ड गरजेचं आहे। त्याच पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी पण महा आय डी कार्ड लागणार आहे। त्याच पद्धतीने आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहे ज्यांना KYC करायची आहे त्यांच्यासाठी पण महा आय डी यापुढे महत्त्वाचं आहे, त्यांना पण महा आय डी काढणं गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण महा आय डी कशा पद्धतीने बनवायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशाच गव्हर्नमेंटच्या योजना संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये महाडीबीटी महा आय डी असे टाईप करायचे आणि इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली या ठिकाणी mahadbt2.maharashtra.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेबसाईट ओपन झाली आणि या ठिकाणी यापूर्वीच्या शैक्षणिक वर्ष 2025-26साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहील। म्हणजेच मागच्या वर्षीच्या काही विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असतील स्कॉलरशिपचे तर त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत हे फॉर्म भरायचे आहे आणि 2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षासाठी नवीन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, महा आय डी कार्डचा उपयोग आपल्याला कशासाठी होणार आहे तर विद्यार्थी आहे त्यांना स्कॉलरशिप योजनेसाठी या कार्डचा उपयोग होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप योजनेसाठी, शेतकरी बांधवांच्या योजनांसाठी टोटल 20 योजना आहे। त्यानंतर निवृत्ती वेतनधारक जे आहेत बांधव त्यांच्यासाठी याचा उपयोग होणार आहे आणि दिव्यांग बंधूंसाठी या महा आय डी कार्डचा उपयोग होणार आहे आणि इतर 55 योजनांसाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे महा आय डी कार्डचा। तर विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या, कृषी अर्थसहाय्य आणि सामाजिक कल्याणांच्या योजनांचे लाभ देणारे अधिकृत थेट लाभ हस्तांतरण करणारे पोर्टल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याद्वारे आपण आपला लाभ माहिती करून घेऊ शकतो, कोणत्या योजनांसाठी आपण पात्र आहोत ते जाणून घेऊ शकतो, अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो। तर सरकारच्या 72 योजना यामध्ये आहेत टोटल आणि 12 विभाग आहेत। तर महाडीबीटी हे महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्त्या, निवृत्तीवेतन, अनुदान व इतर योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करणारे पोर्टल आहे। त्याचा उद्देश काय आहे तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाभांचे वितरण सुलभ, गतिमान आणि न्याय्य पद्धतीने करून शासनाला नागरिकांशी जोडणं आहे आणि संकल्प की याचा लाभ पारदर्शक पद्धतीने हा व्हावा यासाठी याचा मेन उद्देश आहे। तर आपण यामध्ये अशा पद्धतीने महा आय डी कार्डचा आपल्याला उद्देश असणार आहे, त्याचे फायदे असणार आहेत। आता आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लॉग इन करायचं आहे, नोंदणी करून घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, तिथून आपण नोंदणी करू शकता। आता या ठिकाणी नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी महा आय डी तयार करण्यासाठी आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मी KYCच्या उद्देशासाठी माझ्या आधार क्रमांकाचा आणि बायोमेट्रिक माहितीचा वापर करण्यास संमती देतो। मला हे समजले आहे की माझ्या माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी केला जाईल, ती सुरक्षितपणे हाताळली जाईल आणि त्यानंतर ती सुरक्षित हाताळली जाईल आणि खाली अधिक वाचावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अल्पवयीन व्यक्तींच्या बाबतीत ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत पण इथे नोटिफिकेशन दिलेलं आहे, ते सर्व माहिती वाचून घ्यायची आणि त्यासमोर जो चेकबॉक्स आहे त्यावरती टिक करायचं आहे। तर या ठिकाणी त्यावरती टिक केल्यानंतर आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी OTPसाठी थोडा वेळ वेट करायचा आहे आणि वेट केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येणार आहे। तर मित्रांनो, OTP आल्यानंतर तो OTP टाकायचा आहे आणि खाली तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा थोडा वेळ वेट करायचा आहे। वेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला OTP जो आहे तो OTP आपला व्हेरीफाय होणार आहे। आता OTP व्हेरीफाय झाला आहे, त्यानंतर डेटा प्रवेश सहमती
तर यामध्ये महासारथीची एकूण संमती, तर यामध्ये संमतीची घोषणा दिलेली आहे, ते व्यवस्थित यामध्ये वाचून घ्यायचे. आधार प्रमाणीकरण प्रणालीद्वारे माझी ओळख प्रमाणित करणे, त्यानंतर इथं सर्व नियम दिलेले आहे, तर या सर्व नियम आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. आणि ते वाचून घेतल्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी मी माझा आधार आणि लोकसंख्या शास्त्रीय तपशील वापरण्यास सहमती देत आहे, हे सर्व वाचून त्यापुढे जो चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी पुन्हा एकदा आता आपला जो आधार कार्ड आहे, तर आधार कार्डची सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे. तर त्यामध्ये आपलं पूर्ण नाव, जन्मतारीख, जेंडर, लिंग, मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार क्रमांक ॲटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर ईमेल आय डी आपण या ठिकाणी टाकायचा आहे. मॅन्डेटरी नाही आहे, पण तुमचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेल आय डी पण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला रहिवासी पत्ता आधार कार्डप्रमाणे या ठिकाणी ॲटोमॅटिकली आपला आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं राज्य, जिल्हा, पिनकोड ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचं. तर मित्रांनो, कॅप्चा केस सेन्सिटिव्ह आहे, कॅपिटल असेल तर कॅपिटलच टाकायचं आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर आता मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आधार कार्ड आणि मोबाईलला जो OTP आला आहे तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण जो OTP आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला आहे, तो OTP आपण टाकायचा आहे. सांग की त्यानंतर मेलचा OTP टाकायचा आणि सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर युजर सक्सेसफुली क्रिएटेड झाला आहे, म्हणजे तुमचा आता MyID प्रक्रिया, निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर मित्रांनो, MyID तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल. तर मित्रांनो, तुमचा MyID तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर मित्रांनो, MyID तयार झाल्यानंतर आपल्याला मेसेज येणार आहे. तर त्यासाठी कमीत कमी 24 तास लागणार आहेत, म्हणजेच 1 दिवस. तर आता आपली नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि नोंदणी झाल्यानंतर मग आपण आपला MyIDचा नंबर भेटल्यानंतर लॉग इन करायचं आहे. तर आता आपला MyID क्रिएट झाला. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला होम पेजला यायचं आहे आणि होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला MyID टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर मित्रांनो, यापुढील जी माहिती आहे तो मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. MyID टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर पुढे कशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो टोटल 10,02,231 MyID तयार झालेले आहे. टोटल आपल्याला 93 योजना आहेत आणि 1077 सेवा यामध्ये आपल्याला पुरवल्या गेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला आपला MyID तयार करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता आपले स्कॉलरशिप फॉर्म पण चालू झालेले आहेत. आपण लवकरात लवकर आपला MyID सुरुवातीला क्रिएट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, MyID क्रिएट करताना काही क्वेरी आली, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.